मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. मी योगेश कदम. आजचा आपला टॉपिक आहे जैविक बुरशीनाशक म्हणजेच मेटारायझम म्हणजे काय याविषयी माहिती देणार आहोत पूर्ण आज. आता पहा, आपण व्हिडिओला सुरुवात करतो. मेटारायझम हे एक बुरशीजन्य म्हणजेच फंगल जैविक कीटकनाशक आहे, कीडनाशक आहे. हे जमिनीत व किडींच्या शरीरावर वाढून कीड नष्ट करते. म्हणजे ही बुरशी त्यांची भूक भागवते, त्यांच्या शरीरावर राहून पूर्णपणे त्या विरोधक किडीत आपल्या जमिनीत असतील किंवा पिकावर त्यांना नायनाट करण्याचं काम ही बुरशी करते. पर्यावरण व उपयुक्त कीटकास सुरक्षित ठेवते. म्हणजे जे आपले मित्र कीटक आहेत त्यांना सुरक्षित ठेवते आणि जे पिकांना किंवा जमिनीला घातक कीटक आहेत त्यांना ती संपुष्टात आणते. आता हे कोणत्या किडीवर प्रभावी ठरते पहा. त्यामध्ये आहे पांढरी अळी, त्यानंतर मूळकीड म्हणजे मुळांना जे कीड लागते त्यावर, उदयी, खोडकीड आणि तुडतुडे. आता त्याची कार्यपद्धती पहा. बुरशीचे स्पोर्स किडांच्या शरीरावर चिकटतात, शरीरात प्रवेश करून वाढतात. कीड 5 ते 7 दिवसात मरते, जमिनीत दीर्घकाळ सक्रिय राहते. तर वापरण्याची पद्धत पहा. मातीमध्ये मिसळून वापरू शकतो आपण. शेणखत, कंपोस्ट खत देण्यात अधिक परिणामकारक राहणार आहे. तुम्ही शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये पण मिक्स करून वापरू शकता. फवारणीसाठी फक्त शिफारसीप्रमाणेच वापर करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर काळजी काय घ्यायची पहा. काळजी ही रासायनिक खतांसोबत किंवा रासायनिक कीटनाशकांसोबत किंवा बुरशीनाशकासोबत कशा पद्धतीनं वापरायचं नाही, नाहीतर तुम्हाला याचा काहीही परिणाम दिसणार नाही. कारण यासोबत रिॲक्शन मोठी होते आणि रासायनिकची क्षमता वाढते आणि ह्याची क्षमता कमी होते, त्यामुळे यांना रिझल्ट मिळणारच नाही. आर्द्रता असताना परिणाम चांगला आहे. म्हणजे जमीन जे ओलावा राहील त्यावेळेस तुम्हाला परिणाम चांगले दिसून येते ह्या जैविक कीटकनाशकांचे. थेट ऊन टाळून वापर करायचा, म्हणजे उन्हाच्या वेळी किंवा टेम्परेचर असणाऱ्या ठिकाणी वापर टाळायचा आहे. त्यामध्ये तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी याचा वापर करू शकतात. ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या खाली अधिक नंबर दिलेला आहे 965777. काही पण कोणावर पिकासाठी जर प्रॉब्लेम असेल, अडचण असेल किंवा कोणत्याही फवारणीसाठी जर औषध हवं असेल, खाली दिलेला नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा. त्याहून तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, काय प्रॉब्लेम आहे ते टाका, त्याचा रिप्लाय नक्कीच येईल. आणि त्यावर काय स्प्रे घ्यायचा आहे, काय उपाययोजना करायच्या त्याची पूर्णपणे माहिती तुम्हाला दिली जाईल. ही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या शेतकरी बिझनेस सोशल मीडियाला लाईक, शेअर, फॉलो करायला नक्की विसरू नका. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि काय प्रॉब्लेम असतील जैविक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाविषयी पूर्ण माहिती देऊ आपण. धन्यवाद.